टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. खाली असणारे सर्व सभ्य परिवारांचे स्नेही नातेवाईक, आपल्या इथं उपस्थित सर्व फकीरा कसबे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्या राम हिंगणीचे आणि आपलं ह्या हिंगणीचे नलकाच्या हिंगणीचे सर्व ग्रामस्थ आणि परिसरात सर्व ग्रामस्थ बंधूंनी भगिनींना खरं म्हणलं तर आज आणखी एक मला लग्न आहे 12:30 वाजता आणि त्यामुळं मी जरा लवकर आलो, जरा लवकर जातोय. बापू तुमचं अवसान पुन्हा मी स्वीकारतो. आज तुम्ही श्रीमंत द्यायला आलता मला पुढच्या कार्यक्रमात देण्यात आलं ना, आणि म्हणून मी इथं शुभेच्छा देण्यासाठी उभा राहिलोय. म्हणजे फकीरा कसबे त्या सेवानिवृत्त होत आहे. 30 वर्षापूर्वी त्यांनी शिक्षण घेतलं आणि परिस्थितीवर मात करत स्वतःच्या पायावर उभं राहायचं. स्वतः आपण स्वावलंबी व्हायचं आणि म्हणून 2, 3, 4 वर्ष मोहोळमध्ये त्यावेळी सुशिक्षित बेकार म्हणून भत्ता मिळायचा, त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि 100 रुपयावर काम केलं. सांगण्याचा अर्थ असा की पगार किती मिळतोय, काम कोणतं आहे, त्याच्यापेक्षा त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि आपल्या कुटुंबाला आपला बोजा पडला नाही पाहिजे, आपल्यामुळं त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. आपण आपलं कर्तव्य बजावत असताना कमी जास्त प्रमाणात तर कर्तव्य बजावायचं म्हणून त्या काळामध्ये 30 वर्षापूर्वी कदाचित तिथून रोज सायकलवर वगैरे जात असतील ते मोहोळला. आताचे आमची पोरं कशाला मोटरसायकल वापरतात ते सांगायची आवश्यकता नाही. सकाळी सुद्धा इतकं परिवर्तन झालं, इतका विकास झाला, इतकी प्रगती झाली, तो भाग सोडून द्या. परंतु त्या कालखंडामध्ये आपली उपजीविका करण्यासाठी आई वडिलांवर आपल्या कुटुंबावर ज्यादा भार पडला नाही पाहिजे म्हणून तरी चिकाटी. पुन्हा नोकरी लागेल का नाही हे त्याला माहिती नव्हतं, परंतु हाय त्यावर बसून नाही खायचं, आपण काम करत राहायचं या उद्देशाने त्यांनी काम केलं. आणि सुदैवानं ते 30 वर्ष चांगल्या एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. आज ते सेवानिवृत्त होत आहेत. नक्कीच त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आशीर्वाद ही त्यांच्या पाठीमागे असल्याशिवाय जीवनामध्ये यशस्वी होत नसतो. आज ते रिटायर झाले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रिटायरमेंट नोकरदारांचे आहेत, परंतु अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये ते काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत, त्याला नीट काम करू द्यायचं ही प्रवृत्ती वाढत आहे. कुठल्याही क्षेत्रात राहते, मग गावचा तलाठी असो किंवा तालुक्याचा तहसीलदार असो किंवा शिक्षक असो किंवा त्या शाळेचा शिपाई असो, त्यांच्याबद्दल काही ना काय करत राहायचं आणि त्याला त्रास द्यायचा. अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये एक अशा प्रकारची प्रवृत्ती वाढत चालली की त्यांना अशा कर्मचारी अधिकाऱ्याला त्रास देण्यामध्ये ते दृढता मानतात, त्रास देण्यामध्ये ते आतुरा आनंद घेतात. अशा कालखंडामध्ये आज पंढरपूर शहरामध्ये उत्तम प्रकारची सेवा करून आज ते निवडून होत आहेत. तिथून पुढचं त्याला आज निवृत्त होत आहेत. नोकर म्हणलं, सरकारी नोकरी असो किंवा निमशासकीय नोकरी असो, त्यांना रिटायरमेंट ही आलीच.
कोण 30 वर्ष सेवा करेल, कोण 32 वर्ष सेवा करेल, कोण 34 वर्ष सेवा करेल, परंतु त्याला रिटायरमेंट नक्कीच आहे. कितीही चांगलं काम करा तुम्ही, कितीही चांगल्या प्रकारचं वागा, सरकारी नियमाप्रमाणे त्याला रिटायरमेंट आणि आज त्याचे ते आज रिटायरमेंट होत आहे. परंतु फकीराजी या कार्यक्रम चालला सत्कर्म सेवा तुम्ही आता रिटायरमेंट होत आहे, परंतु फकीरांचा जर मागचा इतिहास बघितला रविवारचे आमच्या मागे काम असते तर त्याला समाजकार्याची चांगली आवड असणारा एक ग्रंथ आहे. आली त्याच्यात काय होता केलं बरं नाही फकीरा हे समाजकारणाची आवड असणारे व्यक्तिमत्व आहे. मग आणि मला वाटतं की 30-35 वर्षापूर्वी त्यांनी गावामध्ये थोडं बहुत समाजकार्य केलेलं आहे. बापू बरोबर आहे का? कसं आणि असं त्याला नेहमी वावटले दिवा जवळ चाललं तर फायदा आहे ना, लावण्यामध्ये येऊन आपला फायदा नव्हता आपला. उलट्या प्रवाहामध्ये त्यांनी काम केलेलं बरं आणि बरं झालं साहेब, आणि कारण का गाव माहिती आहे पातळीला ते मला वाटतं कायम काय आमच्या सांगू पातळीवरून का, राहिलेले. कुठला व्यक्ती गेला बरोबर ना आहे बापू? दिवसभर उठायचं नाही तिथनं असं वाटलं. अलीकडच्या काळामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार मग आपल्या नमस्कार करणारे कामाला खूप माणसं आहेत थांबले ना. समाजामध्ये. परंतु त्या काळी आम्ही उलट्या प्रवाहात होतो कदाचित, त्यावेळेस ते आमच्याबरोबर होते. फक्त तुमचं मार्गदर्शन असू द्या, आज पण आम्ही उलट्या प्रवाहात आहोत, तेव्हा पण ते आमच्या बरोबर. नक्कीच करू पडतो मग. अलीकडच्या काळामध्ये अशी माणसं कमी आपल्याला पाहायला मिळाल्या. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची धरती जास्त झाली, त्यामुळे प्रगती संपली, राजकारणी अस्थिर झालं आणि पुढाऱ्याला बी शाश्वती नाही की मी पुन्हा सत्तेवर येईल का नाही. तर अशा प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये लोक ही महिलांच्या दगडाप्रमाणे एकदा शब्द दिला, एकदा स्वीकारलं की ती सत्तेसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, तर आपण दिलेला शब्द पाळायचा म्हणून असे काम करणारी माणसं होती. त्याच्यामध्ये आमचे फकीरा कसबे आहेत. आणि आता ते त्यांनी मला सांगितलं की मतदानचा इकडंच आहे म्हणून माझं. त्यामुळे जोशनाताई आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये हे रिटायरमेंट नसती. इथे 80-90 असू द्या, रिटायरमेंट नाही. त्यामुळे तुम्हाला जर पुढे वेळ मिळाला तर या सगळ्यांचा नाद करा. तुम्हाला रिटायरमेंट बी होणार नाही, तुम्हाला वेळ पण जाईल. भगवान सगळ्यात नाद करा नका, ते आमचीच नादात पुढे जात नाही. आम्ही बी त्याला लय आग्रह केला नाही. जाऊ द्या म्हणलं, आपलं कोण पेते ना, जाऊ द्या कुठं पेतं आपल्याला यायला पेते. त्यामुळे आम्ही त्यांना काय आग्रह का तुम्ही असं केलं काय समजलं नाहीये. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्हाला समाजकार्याची आवड आहे, नक्कीच समाजकार्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा. तुम्हाला तुमच्या परिवाराला दीर्घायुष्य लावलं, आपल्याला दीर्घायुष्य लावलं. तुमच्या हातून आतापर्यंत मुलं घडवण्याचं काम झालं. आता इथून पुढे समाज घडवण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, अशा प्रकारची तुम्हाला मी तुमच्या अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन